गुरुजी नाहीत का? गुरुजी आले नाहीत अजून? सर आले नाहीत? हां सर नाहीत. कोणता वर्ग आहे? तिसरी. दररोज असतात का सर? कोणता वर्ग आहे? सर आले नाहीत अजून? सर आले नाहीत का रे अजून? नाही आले. कितवीचा वर्ग आहे? पहिली. सर नाही आले अजून? हां शिकवतात का दररोज सर? सर आले नाहीत का रे अजून? झालं नाही? सकाळपासून क्लास झाला का नाही? नाही झाला अजून. कितवीचा वर्ग आहे? 6वीचा वर्ग आहे. नमस्कार. करमदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आज आपण करमदंडच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संस्था, शाळेतील जे काही समस्या आहेत त्या समस्याबाबत करमदंडच्या माध्यमातून एक आढावा घेणार आहोत. गेल्या 4 वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासनाचा काळ होता आणि या प्रशासकीय काळामध्ये जो प्रशासनाने जो कारभार हाकलेला आहे तो कारभार कशा पद्धतीने हाकलेला आहे त्याबाबत करमदंडच्या माध्यमातून प्रशासनाचा काळ असेल किंवा तत्पूर्वी जे राजकीय लोकांचे काळ असेल त्या काळातील जिल्हा परिषद अंतर्गत जे विविध योजनेअंतर्गत जे शासनाचे जे विविध योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, आमदार निधीचे काही योजना आहेत, अशा विविध योजनेअंतर्गत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातील जे गाव आहेत त्या गावामध्ये कोणकोणती विकास कामे झालेली आहेत त्या विकास कामाबाबत आपण करमदंडच्या माध्यमातून एक्सपोज हा विशेष बातमीपत्र घेऊन येत आहोत. आणि आज एक्सपोज विशेष बातमीपत्राला जिल्हा परिषद शाळेपासून आपण सुरुवात करत आहोत. आणि आज केसरजवळगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी आपण या शाळेला भेट दिलेला आहे आणि या शाळेतील काय समस्या आहेत त्या समस्याबाबत आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत केसरजवळगा येथील माजी सरपंच बलबीर पटवारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तर या जिल्हा परिषद शाळेमध्ये या जिल्हा परिषद शाळा आणि त्याचबरोबर याची स्थापना आणि काय समस्या या शाळेत आहेत का त्याबाबत थोडी माहिती द्या. नमस्कार. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आमच्या शाळेकडे लक्ष दिला त्याबद्दल तुमचे आभारी आहे. स्थापना सांगायचे म्हटलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामधील ही शाळा आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1885 ला ही शाळेची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून ही म्हणजे शाळा चालू आहे आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये त्यावेळेस शाळे नसल्याने
की ह्या ठिकाणी सेंटर पॉइंट म्हणून 1885 ला ह्या शाळेची स्थापना झाली, तेव्हापासून ही शाळा आहे. पण आता मूलभूत सुविधामध्ये खूप मोठ्या अडचणी येत आहेत. आता आपण पाहतोच की आमची ही शाळा PM श्री योजनेमध्ये आलेली आहे आणि इथं शिक्षकाची संख्या खूप कमी आहे, कारण 7 वर्ग आहेत आणि त्यामध्ये आता जे शिक्षक उपलब्ध आहेत तर तेही ॲडिशनल आहेत, म्हणजे त्यांनी म्हणजे प्रतिनियुक्ती आहेत. आणि अगोदरचे जे शिक्षक होते त्याची बदली झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे होते, पण ते कायम शिक्षक म्हणजे न देता त्याने प्रतिनिधी स्वरूपामध्ये दिलेला आहे. ते कायमस्वरूपी जरा शिक्षक दिले तर इथली गुणवत्ता वाढू शकते आणि इथली पटसंख्या सुद्धा खूप चांगली आहे. माझ्या मते 244-45 असं पट आहे. आणि शाळेकडे शिक्षक नसल्यामुळं गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की शाळेकडं शिक्षक नसल्यामुळे ते बाहेर पर्याय शोधत आहेत. तरी आणि जवळपास 10 ते 15 वर्षापासून ह्या ठिकाणी म्हणजे चपराक्षी याला काय सेवक शिक्षण सेवकची जागा सुद्धा आजपर्यंत भरलेली नाही. सेवकाची जागा या ठिकाणी भरण्यात यावी आणि आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक दिल्यानंतर आमचे शाळेची गुणवत्ता या उमरगा तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे विद्यार्थी तालुका स्तरावर जात आहेत. फक्त अडचण येत आहे की वर्ग खोल्या जास्त असल्यामुळे, शिक्षकाची कमतरता असल्यामुळे शासनाला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की कायमस्वरूपी आम्हाला शिक्षक दिल्यानंतर आमच्या या शाळेचं परत आम्ही भविष्य उज्ज्वल करू शकतो. यापूर्वी दिलेलं नाही का शासनाला? हा, निवेदन आम्ही दिलेलं आहे BDO साहेबांना, शिव साहेबांना. निवेदन दिल्यानंतर शिव साहेबांनी आम्हाला तातडीची मदतही केलेली आहे. त्यावेळेस 6 शिक्षकाची आम्ही मागणी केली होतो सरांकडे. आम्ही शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही शिवसरांना भेटलो आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला 5 शिक्षक दिलेले आहेत, पण ते कायमस्वरूपी नाहीत. आम्हाला कायमस्वरूपी मिळालं तर चांगलं होईल. एकीकडे शासन म्हणतो की एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जातात. आज रोजी आपण केसरजवळगा येथील जिल्हा परिषद शाळेत आज आपण विशेष मोहीम आपण राबवत आहोत. सप्टेंबर पूर्वी म्हणजे सप्टेंबर 2025 पूर्वी या शाळेत म्हणजे जवळपास 250 विद्यार्थी आणि 3च शिक्षक कार्यरत होते. आणि त्यानंतर येथील ग्रामस्थांनी काही शासनाला निवेदन वगैरे दिले, शिक्षकांची मागणी केली. त्यावेळेस डेप्युटेशनवर 5 शिक्षक त्यांना देण्यात आलं, म्हणजे ऑक्टोबर एंडला, म्हणजे ऑक्टोबर पासून ते आज तागायत डेप्युटेशनवर 5 शिक्षक आहेत. मुळात ह्या शाळेचं जर स्ट्रेंथ पाहिलं तर 10 लोकांचं स्ट्रेंथ आहे. 10 कर्मचारी इथे असायला पाहिजे, 2 पदवीधर, 1 मुख्याध्यापक असायला पाहिजे. मुख्याध्यापक पण प्रभारी आहे. आणि हे अतिरिक्त जे डेप्युटेशनवर जे शिक्षक दिलेले आहेत, तर आता मुद्दा असा होतो, आज रोजी 7 शिक्षक जरी असले, आज आपण कर्मदंडच्या माध्यमातून प्रत्येक वर्गात जाऊन आलो, तर 7 शिक्षक जरी आहेत असं म्हणतात, तर त्या 7 शिक्षकापैकी परत शासन यांना BLOचं काम देतो, निवडणुकी ड्युटी देतात, त्यानंतर काही त्यामध्ये रजेवर असतात. असे करून मुळात या ठिकाणी असतात 4 ते 5 शिक्षक दररोज आपलं कर्तव्य बजावत असतात. म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे वेळेवर दखल घेतलं असतं. आज रोजी 250 विद्यार्थ्यांची मदार ही केवळ 4 ते 5 शिक्षकावर अवलंबून आहे. म्हणजे 250 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जिल्हा परिषद खेळतोय का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा ज्या वेळेस शिक्षकांच्या बदल्या ज्यावेळेस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बदल्यांचा जो काळ असतो, त्या बदल्यामध्ये काही शिक्षकांना आपलं त्यांना गाव निवडायचं असतं, आम्हाला या ठिकाणी बदली द्या, त्या ठिकाणी बदली द्या. तर त्यावेळेसही हा ग्रामीण भाग असल्यामुळे आणि या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा मिळत नाही म्हणून अनेक शिक्षक या ठिकाणी बदली करून येऊन घेत नाहीत, बदली करून या ठिकाणी येत नाहीत.
मग ग्रामीण भाग आहे म्हणजे या ठिकाणचे विद्यार्थी असंच पाठीमागे राहायचं का? त्यांना शिक्षणाचा हक्क नाही का? प्रशासनाची जबाबदारी नाही का की या ठिकाणी 250 विद्यार्थी शिकत आहेत आणि या 250 विद्यार्थी या ठिकाणी सप्टेंबरच्या आधी 3 शिक्षक होते. त्यानंतर ज्यावेळेस मागणी केली तेव्हा 5 शिक्षक देण्यात आले आणि त्या 5 शिक्षकांनी त्यानंतर परत निवडणुका ड्युटी लावण्यात आले आहे. ते 3 शिक्षकांनाही BLOचं काम देण्यासाठी शासनाने मागणी केलेली होती, परंतु 3 शिक्षकांनी जाऊन संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला सांगितले की आम्ही 3 शिक्षक आहोत, आम्ही ड्युटी करायचं की मुलांना शिकवायचं. त्यानंतर त्यांना शाळेवर ड्युटी लावण्यात आलं. म्हणजे एकंदरीत ते 250 विद्यार्थ्यांचं जो भविष्य आहे, एकीकडे शासन विविध योजना राबवून की मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका असे ध्येय धोरण राबवतोय, तर दुसरीकडे या ठिकाणचा जो प्रशासनाचा काळ होता, जिल्हा परिषद प्रशासनाच्या काळामधील ही घडलेली घटना आहे. तत्पूर्वी 4 वर्षाखाली म्हणजे ज्यावेळेस सत्ताधारी होते आणि 4 वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि या प्रशासनाच्या काळातही जर असे घटना घडत असतील तर हे सर्वात मोठी लज्जास्पद घटना आहे. कारण प्रशासनाने वेळेत दखल घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आज 1ली ते 7वी 7 वर्ग या ठिकाणी आहेत आणि या 7 वर्गामध्ये आज रोजी फक्त 5 शिक्षक आणि 7 शिक्षक जरी असले तर 1-2 रजेवर जात असतात आणि मुळात 15 वर्षापासून या ठिकाणी सेवक पण नाही. आता अनेक काही घटना अशा आहेत की जे आम्ही कॅमेऱ्यात कैद करू शकत नाहीत. काही वेळा सेवक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काम करावं लागतं. ते कुठेतरी प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी उमरगा तालुक्यातील केसर जळगाव येथे जिल्हा परिषद येथे जे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, जे डेप्युटेशनवर कर्मचारी न देता कायमस्वरूपी शिक्षक नेमावे, जे 10चं जे स्ट्रेंथ आहे ते 10चं स्ट्रेंथ पूर्ण करावं आणि येथील विद्यार्थ्यांचं भविष्याचं विचार करून त्यांना न्याय द्यावं, हेच कर्मदनच्या माध्यमातून मागणी केली जात आहे. कर्मदन मराठीवरचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.